नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर अनेक कुटुंबांमध्ये थोड्या नाजूकपणे हाताळल्या जाणाऱ्या कायदेशीर विषयावर बोलणार आहोत. विषय आहे मालमत्ता वाटप, ज्याला कायद्याच्या भाषेत वाटप दरखास्त प्रकरण असंही म्हणतात. तर आपल्याकडे मालमत्ता वाटप, कायदेशीर प्रक्रिया आणि मार्गदर्शन यावर आधारित काही माहिती आहे. अनेकदा वारसा हक्क किंवा एकत्र कुटुंबाची मालमत्ता असेल तर विभाजनावेळी हा मुद्दा येतोच. तर नक्की काय आहे हे प्रकरण आणि हे कसं चालतं, सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार. अगदी वाटप दरखास्त म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर मालमत्तेची योग्य कायदेशीर वाटणी व्हावी यासाठी कोर्टात केलेली मागणी. जेव्हा एका मालमत्तेवर अनेक जणांचा हक्क असतो, वारसदार असतात आणि त्यांच्यात समेट होत नाही की कोणाला किती वाटा मिळावा, अच्छा, तेव्हा मग न्यायालयात जावं लागतं. अच्छा, म्हणजे आपापसात नाही जमलं की मग कोर्टाचा मार्ग. बरं, पण मग ही प्रक्रिया नक्की कशी असते? म्हणजे क्लिष्ट असते का खूप? प्रक्रिया थोडी वेळखाऊ नक्कीच असू शकते, पण तिचे टप्पे ठरलेले आहेत. म्हणजे असं नाही की काहीही गोंधळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पहिली पायरी म्हणजे ह्या विषयात ज्यांना अनुभव आहे अशा वकिलाचा सल्ला घेणं. ते खूप गरजेचं आहे. हो, बरोबर. त्यानंतर मग कागदपत्रांची जमाजमाव, मालमत्तेची मूळ कागदपत्र म्हणजे खरेदी खत वगैरे, मग वारसांची ओळखपत्र, जर मूळ मालक हयात नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला, आणि हो, कुटुंबाची वंशावळ म्हणजे फॅमिली ट्री. ही सगळी कागदपत्र लागतात. कागदपत्रे जमवणं हेच एक मोठं काम दिसतंय. जुनी कागदपत्रे मिळवणं अवघड जात असेल ना? हो, नक्कीच. ते एक आव्हान असतंच. आणि इथेच चुका होतात कधी कधी. कोणत्या प्रकारच्या चुका? म्हणजे अपुरी माहिती देणं किंवा चुकीची कागदपत्र जोडणं, यामुळे प्रकरण अजून लांबतं. अच्छा. तर ही कागदपत्र जमली की मग योग्य दिवाळी न्यायालयात ही दरखास्त दाखल करायची. मग कोर्ट काय करतं की त्या मालमत्तेशी संबंधित जेवढे लोक आहेत, वारसदार, हिस्सेदार, त्या सगळ्यांना नोटीस पाठवतं. म्हणजे सगळ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते. अगदी बरोबर. मग सुनावणी होते, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं जातं, पुरावे तपासले जातात आणि मग या सगळ्याच्या आधारावर न्यायालय आपला निर्णय देतं. तर त्यांच्यासाठी मुख्यत्वे हिंदू वारसा हक्क कायदा 1956 लागू होतो. त्यातलं कलम 8 पुरुषांच्या वारसा हक्कांसाठी आणि कलम 15 स्त्रियांच्या हक्कांसाठी महत्वाचं आहे. आणि जी कोर्टातली प्रक्रिया चालते ती भारतीय नागरी प्रक्रिया संहिता 1908 नुसार चालते. त्यात पण कलम 34 आणि आदेश 20 नियम 18 हे विशेषतः वाटपाच्या दाव्यांशी संबंधित आहेत. आणि इतर समाजांसाठी? हो, मुस्लिम बांधवांसाठी त्यांचे पर्सनल लॉ म्हणजे शरिया कायदा लागू होतो. तर ख्रिश्चन, पारसी यांच्यासाठी भारतीय वारसा हक्क कायदा 1925 महत्वाचा ठरतो. अच्छा, म्हणजे कायद्याची चौकट तर स्पष्ट आहेत, पण तरीही यात प्रत्यक्ष अडचणी येतात असतील ना? कारण हे विषय कुटुंबाशी जोडलेले असतात, थोडे संवेदनशील असतात. नक्कीच येतात. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कुटुंबातला आपापसातला वाद, समन्वय नसणं. अनेकदा वारस वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, कामामुळे किंवा इतर कारणामुळे एकत्र येणं जमत नाही, मतभेद असतातच. त्याने प्रक्रिया लांबते. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात, कागदपत्र नसणं, मालमत्तेची मूळ स्पष्ट कागदपत्र नसतील तर खूप अडचण येते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेवर कामाचा खूप ताण आहे, त्यामुळे निकालाला वेळ लागणं हे पण एक वास्तव आहे. हे तर आहेच. मग या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा ही प्रक्रिया थोडी सुलभ व्हावी यासाठी सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी, काय सल्ला द्याल? आणि त्या अपडेटेड ठेवणं. दुसरी गोष्ट, अनुभवी वकिलाची निवड करणं खरंच फायद्याचं ठरतं. त्यांना यातले खाचखळगे माहीत असतात. हो. आणि तिसरं, शक्य असेल तर कोर्टात जाण्याआधीच म्हणजे बाहेरच मध्यस्थी करून किंवा समुपदेशनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. याने वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाती टिकून राहू शकतात. बरोबर. आणि शेवटचं म्हणजे संयम ठेवावा लागतो. कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागतो हे गृहीत धरूनच चालावं लागतं. अगदी खरं आहे. आता समजा न्यायालयाने निर्णय दिला, वाटप झालं पाहिजे असं ठरलं, मग त्याची अंमलबजावणी कशी होते? म्हणजे प्रत्यक्ष लोकांना त्यांचा हिस्सा कसा मिळतो? बरं, न्यायालयाचा जो निकाल असतो त्यानुसार एक कायदेशीर दस्तऐवज तयार होतो. त्याला वाटपपत्र किंवा डिक्री म्हणतात. त्यात अगदी स्पष्ट लिहिलेलं असतं की कोणत्या वारसाला किंवा हिस्सेदाराला मालमत्तेचा कोणता भाग मिळालाय किंवा किती टक्के हिस्सा मिळालाय. अच्छा.
त्यानुसार मग मालमत्तेचं प्रत्यक्ष विभाजन होतं, हस्तांतरण होतं. गरज लागली तर मग त्यासाठी स्थानिक महसूल विभाग किंवा नोंदणी कार्यालयाची मदत घेतली जाते. आणि न्यायालयाचा निर्णय हा सगळ्यांवर बंधनकारक असतो, तो पाळावाच लागतो. नाही पाळला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणजे एकूणच ही वाटप दरखास्त प्रक्रिया जरी थोडी गुंतागुंतीची वाटली तरी कायद्याच्या चौकटीत राहून मालमत्तेचं न्याय विभाजन करण्यासाठी ती एक आवश्यक आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. यातले टप्पे, कायदे, अडचणी आणि त्यावरचे उपाय ही माहिती असणं नक्कीच महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. कायदा आपलं काम करतोच, हक्क आणि विभाजन निश्चित करतो. पण तरीही कुटुंबात जर संवाद असेल, समजूतदारपणा असेल आणि वेळेवर कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर असे वाद कोर्टापर्यंत नेण्याची वेळच येत नाही. मालमत्तेची वाटणी होण्याआधी नात्यांची वाटणी होऊ नये हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? अगदी. आणि जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे की मालमत्तेचं कायदेशीर वाटप तर महत्त्वाचं आहेच, पण त्याही पेक्षा त्या प्रक्रियेच्या दरम्यान आणि नंतरही कुटुंबातला सलोखा, प्रेम, आपुलकी टिकवून ठेवणं याचं मोल कितीतरी जास्त आहे, नाही का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.